बिग बॉस मराठी 5च्या घरामध्ये एक टास्क चालू आहे, लगोरी टास्क. म्हणजे लगोरी तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कसं असते ते. तर लगोरीच्या याच्यामध्ये हे 4 कलर दिलेले आहेत. लाल, केशरी, निळा आणि जांभळा असे कलर दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये 2 टीम पाडलेले आहेत. ए टीममध्ये आहे निकी, वर्षाताई, सूरज आणि डीपी. आणि बी टीममध्ये आहेत अभिजित, अंकिता, जान्हवी आणि पॅडीदादा असे 4 सदस्य आहेत. आणि या लगोरीच्या टास्कमध्ये 4 फेऱ्या होणार आहेत. तर 4 फेऱ्यामध्ये पहिल्या वेळेस गेलेली आहे निकी वर्सेस अंकिता, आणि दुसऱ्या फेरीत डीपी दादा वर्सेस पॅडी दादा, आणि तिसऱ्यामध्ये आहे जान्हवी वर्सेस सूरज, आणि चौथ्यामध्ये आहे अभिजित वर्सेस वर्षाताई. पण अभिजितला दुखापत झाल्यामुळं अभिजितच्या ठिकाणी अंकिता आणि वर्षाताई असं होणार आहे. तर असे हे 4 टास्क पार पडणार आहेत. तर या टास्कमध्ये प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं म्हणजे असं जोर लावून खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण सुरुवातीचे 2 टास्क आता झालेले आहेत. त्या 2 टास्कमध्ये कोणी म्हणजे दोघांनीही जिंकलेलं नाही, म्हणजे 0-0 असं झालेलं आहे. तर आता राहिलेल्या 2 फेऱ्या आहेत. तर आता त्या फेऱ्यामध्ये काय होणार आहे, आता त्या 2 फेऱ्या कोण जिंकेल, ए टीम जिंकेल का बी टीम जिंकेल हे पाहायचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, ए टीम जिंकायला पाहिजे का बी टीम जिंकायला पाहिजे, असं म्हणजे आता प्रेक्षकांना जे वाटते त्याच्याप्रमाणे व्हायला पाहिजे असं मला वाटते. अंकितानं आणि निकीनं खूपच म्हणजे असं छान टास्क खेळलेला आहे, पण दोघींनाही ते लगोरी रस्ता आलेलं नाही आहे. लगोरी हे तिथं दिलेल्या बिग बॉसच्या नियमाप्रमाणे म्हणजे त्यांनी दिलेल्या कलर्सप्रमाणे एकमेकावर ठेवायचे आहे. ते कोणत्याही म्हणजे टीमला ठेवता आलं नाही आहे 2 फेऱ्यामध्ये. आता बाकीच्या 2 फेऱ्यात काय होईल.